Today I am going to deliver the next lecture on topic optics. Okay. Before we have to start this lecture, we have to recall our previous knowledge. In previous lecture, we have studied about the nature of light. Then we have studied about the laws of light. In that laws of light, laws of reflection, laws of रिफ्रॅक्शन हे बघितलेलं आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये काय तर इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये असणार आहे. आणि रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडंट रे हे जे दोन रे आहेत ते अपोजिट साइड ऑफ नॉर्मल असणार आहे. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आणि दुसरा काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज आय is always equal to angle of reflection R. Okay, this is the second law of reflection. आणि laws of refractions काय आहे तर रिफ्रॅक्शन मध्ये इन्सिडंट रे. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय तर एका मीडियम मधून जो रे आहे तो दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतो त्याला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, म्हणजेच काय हा इंटरफेस आहे, इथं आपण एखादा रे इन्सिडेंट केला राईट रे आणि हा नॉर्मल आहे तर हा जो रे आहे तो काय करतो दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतो आणि बेंड होतो. दॅट इज कॉल्ड एज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या रिफ्रॅक्शन मध्ये दोन लॉज आहेत. पहिला लॉ आहे तो इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल. These three rays are lies in same plane but these two rays that is incident ray and refracted ray are opposite on the normal. Okay, and second law काय आहे तर ratio of sign of incident ray to the sign of refracted ray is always constant and which is equal to the ratio of refractive index of that two medium. This is the second law of refraction. Okay, त्याच्यामध्ये आपण एक पॉइंट डिस्कस करायचा राहिला होता दॅट इज द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. दॅट टॉपिक आय एम गोइंग टू डिस्कस हियर ओनली. ओके, सी हियर इट इज द key points of this lecture. One is the Cartesian sign convention and second one is the reflection from plane surface. Okay, first we have to discuss the Cartesian sign convention. What is the Cartesian sign convention? Cartesian sign convention जे आहे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही जे स्टडी केलेलं आहे तेच फक्त आपल्याला इथं रिकॉल करायचंय. तर सी व्हॉट इज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन तर इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ द इमेज किंवा फोकल लेंथ ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचे असतील तर तिथं आपण काय करतो त्याचे प्रॉपर साइन्स यूज करतो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन बघायचे. ओके, तर व्हॉट इज कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन? जे डिस्टन्स आपल्याला प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती घ्यायचंय, द डिस्टन्स विच इज अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिस टेकन इट ऍज ए पॉझिटिव्ह. Okay, then distance which is below the principal axis taken it as negative. Okay, then the distance which is left of the lens is taken as negative and the distance which is right of the lens taken as positive. Okay, this is the sign convention used in case of lens, mirror, etc. ओके, दॅट इज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबाव डिस्टन्स असेल पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या बिलो असेल निगेटिव्ह. आता हे अबाव डिस्टन्स आणि बिलो डिस्टन्स जे आहे ते लेन्सच्या या साईडला असू दे किंवा या साईडला असू दे. म्हणजेच काय इथं सुद्धा आपल्याला जर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबाव घ्यायचं असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचंय. सिमिलरली प्रिन्सिपल ऍक्सिसच्या बिलो असेल तर निगेटिव्ह घ्यायचंय. ओके, देन द डिस्टन्स विच इज लेफ्ट ऑफ द लेन्स इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. मग ते प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली असू दे किंवा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती असू दे हे डिस्टन्स आपल्याला कसं घ्यायचंय निगेटिव्ह घ्यायचंय. इफ द डिस्टन्स इज फ्रॉम राईट ऑफ द लेन्स, लेन्सच्या राईटला असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचंय. मग ते प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबाव असेल तरी राईट साईडचं डिस्टन्स कसं घेणार आहे आपण पॉझिटिव्ह. दिस इज द ऑल अबाउट द साइन कन्व्हेन्शन विच इज युज्ड इन मिरर अँड लेन्स. ओके, next is reflection from plane surface. In this reflection from plane surface consists of three different cases. First one, if the object is placed in front of a plane reflecting surface. Consider plane reflecting surface which is placed vertically.
देन वी हॅव टू प्लेस अन ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ इट. म्हणजे याच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे. आता हा जो ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे तर याची इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे किंवा त्या इमेजचं नेचर काय असणार आहे ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता याची इमेज जी आहे ती इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे तर इट इज अपोजिट टू दॅट ऑफ द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या अपोजिट साइड आपल्याला इमेज मिळणार आहे. आता या इमेजचं नेचर काय असणार आहे तर नेचर ऑफ दिस इमेज इज व्हर्च्युअल इमेज as well as it is laterally inverted image. Again, the size of image is same as that of size of object. Again, image distance is also same as that of the object distance. Understand? आता हे आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करायचं तर प्लेन मिरर म्हणून आपण काय करतो, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणून आपण एक प्लेन मिरर कन्सिडर केला आणि त्याच्या समोर आपण उभे राहिलो तर जे आपण उभे राहतो दॅट इज द ऑब्जेक्ट. अवर सेल्फ इज ऑब्जेक्ट. ओके. देन ती जी आपल्याला इमेज मिळणार आहे तिकडं ती इमेज कशी असणार आहे, इट इज द व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज का तर आपला राईट हँड जो आहे तो तिथं इमेज मध्ये दिसताना लेफ्ट साइडला दिसतो आणि लेफ्ट हँड जो आहे तो राईट साइडला दिसतो. म्हणजे इट इज व्हर्च्युअल इमेज. ओके. अगेन इट इज लॅटरली इन्व्हर्टेड. म्हणजे बघा लॅटरल पोझिशन आहे पुन्हा ते सेम लेफ्ट साइडचा हात आपल्याला राईट साइडला दिसतो आणि राईट साइडचा हात लेफ्ट साइडला दिसतो. दॅट इज द लॅटरली इन्व्हर्टेड इमेज. ओके. देन साईज आपली जेवढी काही साईज असणार आहे तेवढ्याच साईजचा इमेज आपल्याला मिरर मध्ये दिसणार आहे. सिमिलरली आपण मिरर पासून जेवढ्या डिस्टन्सवर उभे असणार आहे तेवढ्याच डिस्टन्सवर आपल्याला आपली इमेज सुद्धा दिसणार आहे. दिस इज द एक्झाम्पल that is when the object is placed in front of plane reflecting surface. Okay. Then second case is if the object is placed on the plane reflecting surface. आता on the plane reflecting surface वर जर आपल्याला ऑब्जेक्ट प्लेस करायचं असेल तर काय करायला लागेल, कन्सिडर और प्लेस दॅट रिफ्लेक्टिंग सरफेस हॉरिझॉन्टली प्लेस केला रिफ्लेक्टिंग सरफेस. आता याच्यावरती आपल्याला ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे. मग इथे आपण हा असा ऑब्जेक्ट प्लेस केला. ठीक आहे. तर याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला कुठे दिसणार आहे तर इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट इज ऑन दी ऑपोजिट साइड ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि ती कशी असणार आहे लाईक दिस. दॅट इज द लॅटरली रिव्हर्स. दिस इज द लॅटरली रिव्हर्स. म्हणजे लॅटरल पोझिशन जी आहे ऑब्जेक्टची ती टोटली रिव्हर्स झालेली आहे. देअरफॉर दिस इज द nature of that image which is formed when the object is placed on the plane reflecting surface. आणि size of this object image is same as that of size of object. Again this is formed on the opposite side of the plane reflecting surface. Understand? इथं सुद्धा तुम्ही एक प्लेन मिररच एक्झाम्पल कन्सिडर करा. मिरर घ्यायचे आणि मिरर वरती आपण उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर आपली इमेज जी आहे ती टोटली लॅटरली आपल्याला कशी मिळणार आहे, रिव्हर्स झालेली मिळणार आहे. ठीक आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॅट वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके. आता थर्ड केस काय आहे बघा. थर्ड केस मध्ये काय केलं, दोन रिफ्लेक्टिंग सरफेस घेतले, दोन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस घेतले आणि ते जे दोन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहेत ते काय करतात, एका अँगलनं आपल्याला प्लेस करायचे. ठीक आहे. विथ अँगल थीटा. दिस इज द फर्स्ट रिफ्लेक्टिंग सरफेस, दिस इज सेकंड रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि ते काय केले, प्लेस करताना आपण विथ सम इन्क्लाइंड विथ सम अँगल दॅट इज इक्वल टू थीटा असे आपण प्लेस केले. आता हे प्लेस केल्यानंतर याचा बायसेक्टर काय असणार आहे, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे आपण हा असा इथं आपण अँगल बायसेक्टर केला. हा जो अँगल आहे त्या अँगलला इक्वल अँगल मध्ये बायसेक्ट करतो, त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणायचंय. आणि मग हा अँगल बायसेक्टर आहे. दिस इज द टू प्लेन मिरर्स विच इन्क्लाइन विथ अँगल थीटा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथं एक ऑब्जेक्ट असा प्लेस करायचं की त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला काय मिळणार आहे ते बघायचंय. तर इथं आपण कोणताही एक ऑब्जेक्ट इथं प्लेस केला. ठीक आहे. तर या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे, तर ह्या ऑब्जेक्ट पासून जे रेज बाहेर निघतील ते काय होतील, इथं इन्सिडेंट होतील. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल, त्याची इमेज मिळणार आहे. ठीक आहे. पुन्हा इथून आपल्याला काय मिळणार आहे, परत रेज काय होतात, बाहेर निघतात. या
प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट होतील, परत तुम्हाला इथं त्याची इमेज मिळेल, परत इथून निघणारे रेज जे आहेत ते इथं इन्सिडेंट होतील, इथं तुम्हाला इमेज मिळेल, परत इथे इन्सिडेंट जे काही रेज असतील ते इथे इन्सिडेंट होतील, इथं तुम्हाला परत एक इमेज मिळणार आहे. म्हणजेच काय, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ सम टू plane reflecting surface which are inclined at some angle theta, then there is a multiple reflection takes place. This is the multiple reflection. आणि multiple reflection झाल्यामुळे काय होतं, आपल्याला multiple images मिळतात. मग ते images किती असणार आहेत, मग तो नंबर आपण कसा काढायचा आहे, तर it depends on the angle which incline to plane surfaces. Okay, then the number of images formed due to this plane reflecting surfaces, that n is equal to 360 divided by theta. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय करू शकतो, तर नंबर ऑफ इमेजेस विच आर फॉर्म बाय दिस टू प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस विच आर इन्क्लाइंड विथ अँगल थीटा. ठीक आहे, हे एवढे इमेजेस फॉर्म होतात, पण सगळेचे सगळे जे इमेजेस आहेत ते आपल्याला दिसत नाही. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आल्या. लेट capital L be the images which we can see, म्हणजे जेवढे आपल्याला इमेज दिसतात एवढे टोटल नंबर ऑफ इमेजेस आहेत, पण त्याच्यातले एवढेच आपल्याला इमेज दिसतात. मग हे कसं ठरवायचं, तर पहिली केस काय आहे बघा, इफ n इज इव्हन, हा जो स्मॉल n आहे दॅट इज इक्वल टू इव्हन असेल. इव्हन असेल तर जे आपल्याला इमेज दिसणार आहे ते इमेज दिसणाऱ्याचा नंबर किती असणार आहे, कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n मायनस 1. मग हा कॅपिटल N जो आहे तर n मायनस 1, इफ दिस n इज इक्वल टू 3 देन कॅपिटल N इज इक्वल टू काय येईल, 3 मायनस 1 म्हणजे 2. जर 3 इमेज फॉर्म होत असतील तर आपल्याला दिसतात कोणत्या, 2च इमेज दिसणार आहे, तिसरी इमेज आपल्याला दिसत नाही. ती ऍक्च्युअली फॉर्म होते पण ती आपल्याला दिसत नाही. ओके, इफ n इज इव्हन. ठीक आहे, देन इफ n इज ऑड, n ऑड असेल आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर, या अँगल बायसेक्टर असेल, ऑड अँड एक्झॅक्टली ऑन अँगल बायसेक्टर, देन द टोटल नंबर ऑफ इमेजेस विच we can see that is equal to small n minus 1. त्यासुद्धा आपल्याला काय असणार आहे, n minus 1च ऑब्जेक्ट इमेजेस आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, थर्ड केस काय आहे, if n is odd but that object which is off the angle bisector, म्हणजेच काय, तर अँगल बायसेक्टर सोडून बाकीच्या ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशन मध्ये प्लेस केला असेल आणि n हा ऑड असेल तर कॅपिटल N इज इक्वल टू काय असणार आहे, स्मॉल n. म्हणजे जेवढ्या इमेज फॉर्म होणार आहेत तेवढ्या सगळ्या इमेजेस आपल्याला दिसणार आहेत. आणि लास्ट केस काय आहे, इफ n इज नॉट अन इंटिजर, if this small n is not an integer. Okay, if it is 4.3, 4.3 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, हा इंटिजर नाहीये. आणि अशी केस असेल तर कॅपिटल N इज इक्वल टू काय असतो, स्मॉल m, अँड दिस स्मॉल m इज द इंटिग्रल पार्ट ऑफ स्मॉल n, इंटिग्रल पार्ट ऑफ स्मॉल n. म्हणजेच काय, तर याचा इंटिग्रल पार्ट कोणता येणार आहे, 4. therefore कॅपिटल N इज इक्वल टू काय मिळेल, 4. म्हणजे 4.3 इमेजेस फॉर्म होत असतील तर आपल्याला किती इमेजेस दिसणार आहे, तर इट इज इक्वल टू 4 ओनली. ठीक आहे, अंडरस्टँड, दीज आर द डिफरंट केसेस इन दॅट लास्ट केस. लास्ट केस काय आहे, जर दोन रिफ्लेक्टिंग सरफेस इन्क्लाइंड विथ सम अँगल थीटा, देन there multiple reflection takes place, and because of that multiple reflection we get multiple number of images, and that multiple number of images small n is equal to काय असणार आहे, 360 divided by theta. आणि मग तो थीटा कसा चेंज होईल तसा नंबर ऑफ इमेजेस फॉर्म चेंज होणार आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये ह्या 4 डिफरंट केसेस आहेत. पहिली केस काय आहे, इफ स्मॉल n इज इक्वल टू इव्हन,
म्हणजे स्मॉल एन जर इव्हन असेल, नंबर ऑफ इमेज फॉर्म इव्हन असतील, तर त्याच्यातल्या फक्त n-1 एवढ्याच इमेजेस आपल्याला दिसणार आहे. सेकंड केस काय आहे, इफ दॅट नंबर ऑफ इमेजेस फॉर्म इज ऑड अँड द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन द अँगल बायसेक्टर, एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर, then that images which we have to see, आपण तो बघू शकतो, त्या किती असणार आहेत, कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n मायनस 1. आणि तिसरी केस काय आहे, n इज ऑड अँड इट इज ऑफ द अँगल बायसेक्टर, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो अँगल बायसेक्टरचा सोडून बाकीच्या कोणत्याही प्लेसला जर प्लेस केला असेल तर आपल्याला जेवढ्या इमेज फॉर्म होणार आहेत तेवढ्या सगळ्या इमेज आपल्याला दिसणार आहेत. आणि लास्ट केस काय आहे, तर स्मॉल n इज द नॉट अँड इंटिजर, इंटिजर नसेल तर आपल्याला ज्या इमेज दिसणार आहेत त्या इमेज म्हणजे किती असणार आहे, इट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ दॅट स्मॉल n. ठीक आहे, अंडरस्टँड. जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करा, मी त्याचे तुम्हाला आन्सर्स फॉरवर्ड करेल. ठीक आहे, थँक्यू.